सौंदत्ती यात्रेचा 14 डिसेंबर हा मुख्य दिवस आहे। कर्नाटक शासनाने यात्रेकरूंसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटनेने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। सौंदत्ती यात्रेला 11 डिसेंबर पासून सुरुवात होतीये। 14 डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे। या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने जातात। या भाविकांना कर्नाटक सरकारकडून अपेक्षित सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे भाविकांना कर्नाटक शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटनेच्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। करवीर कोल्हापुरातून करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेतर्फे दरवर्षी सौंदत्ती यात्रेकरता 150 ते 250 गाड्या एसटी महामंडळातून आमच्या कोल्हापूर महाराष्ट्रातून सुटतात। त्याचा रिव्हेन्यू सगळा आपल्या कर्नाटक स्टेटला मिळतो। परंतु तिथं सौंदत्ती यात्रेसाठी आम्ही जी लोक आमची भक्त जातात त्या भक्तांसाठी काही सोय सुविधा नसते। म्हणजे उदाहरणार्थ आता तिथे दर्शनाला गेले तर 1000 रुपये द्या, मग तुम्हाला आम्ही दर्शनात सोडतो। परत 4 दरवाजे उघडायचे, तिथं 3 दरवाजे उघडतात, ज्यामुळे त्यांना पैसा मिळावा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। खाली लिंबाय जागा आंघोळी करायला गेल्यानंतर तिथं सुद्धा पाण्याची स्वच्छता नसते। परत तिथं कपडे वगैरे टाकलेले असतात आणि ज्यावेळी आमची यात्रा येते त्यावेळी सगळं बंद करतात आणि नुसतं शॉवर चालू करतात आणि शॉवरवर आम्हाला आंघोळीला जायला सांगतात आणि झाले आंघोळी म्हणतात। या अशा ज्या गोष्टी आहेत। पण एसटी महामंडळाच्या एसटी आमच्या आत सोडत नाहीत। त्या सोडताना पैसे मागितले जाते। तिथं 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, मग आत एसटी सोडणार। त्या पण एसट्या आम्ही मटेरियल उतरायचं आणि बाहेर आम्ही पार्किंगला लावतो। तरी सुद्धा कर्नाटक शासनाकडून आम्हाला काही सहकार्य मिळत नाही। तरी आम्हाला त्या मागण्यासाठी आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटून आम्ही मागण्याचं पत्र दिलेलं आहे। शिष्टमंडळात श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटनेचे अध्यक्ष किरण मोरे, उदय पाटील, सुशांत बेरंबोळे, श्रीकांत कारंडे, बाबूराव पाटील, अनिल देवणे यांचा समावेश होता।